आज नाशिकच्या या भूमीवर एक वेदनादायक पण लढाऊ इतिहास लिहिला जातोय। पीडित महिला राणी विठ्ठल जौघाले न्यायासाठी उपोषणाला बसल्या आहेत। पण प्रश्न असा आहे, प्रशासन अजून झोपेत आहे का? एका महिलेला कपडे काढून अमानुष मारहाण केली जाते, तिच्या सन्मानाचा चिरडून टाकला जातो। ही घटना फक्त एका महिलेवरचा अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या मान सन्मानावरचा हल्ला आहे। आज सोनालीताई केदारे म्हणून मी प्रशासनाला थेट इशारा देते, जर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन फक्त उपोषणापुरतं राहणार नाही। हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटेल। आमची एकच मागणी आहे, आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करा, कठोर कायदेशीर कारवाई करा, पीडितेला संपूर्ण संरक्षण आणि न्याय द्या। लक्षात ठेवा, ही लढाई एका राणीची नाही, ही लढाई प्रत्येक बहिणीच्या सन्मानाची आहे। जर न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याची ताकद आम्हाला आहे। सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करते। आज राणी विठ्ठल जौघाले या ताईंवरती जो अन्याय झालेला आहे, 24 तारखेला ही घटना घडली, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतलेली नाही। तिच्यावरती जो अन्याय झाला त्याची त्यांनी चौकशी केली नाही। 24 तारखेनंतर आज जो 16 तारीख येते, अजूनपर्यंत तिला न्याय हा मिळालेला नाहीये। त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आज तिला उपोषण करण्याची वेळ येते। सरकार योजना राबवतंय, महिलांसाठी ही योजना, मुलींसाठी ही योजना। एक आई वडील मुलीला जन्म देऊन तिला फुलासारखं जपतात, ते दुसऱ्याच्या हवाली करतात व ते लोक एका ताईंवरती एवढा भयंकर त्यांनी अत्याचार केलेला आहे। अक्षरशः तिला व तिच्या वडिलांना रॉडनी मारलेलं आहे। वडील फक्त तिथं विचारण्यास गेले का ताई तू बरी आहे का, ह्या कारणामुळे तिच्या वडिलांनी नंतर बापू यादव असेल त्यांनी तिच्यावरती जो मारहाण केली, तिला जी छेडछाणी केली, तिला नजर कैद केलं, तिने प्रशासनाला सांगितलं तरी त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही अजूनपर्यंत। आज उपोषणाची वेळ आली। जर आज ह्या ताईंना जर काही झालं, याला प्रशासन जबाबदार आहे, याला आम्ही जाब विचारू प्रशासनाला। आणि जर तेही झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महिलांचं आम्ही आंदोलन छेडू। जर उद्या काही झालं, याला प्रशासन जबाबदार आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही अशा ज्या घटना घडतात त्याची तुम्ही दखल घेत चला। एका महिलेला आत्महत्या करण्याची वेळ येते, ही वेळ कोणावरती येऊन देऊ नका, अशी आम्हाला कळकळीची विनंती आहे। जर प्रशासनाला हे मान्य नसेल तर आम्ही येणाऱ्या काळात आंदोलन ही उभं करू। एवढी आम्ही महिला ताकद दाखवून देऊ तर महिलांची ताकद प्रशासनाला काय असते म्हणून। एखाद्या लेकी बाळीचा जो तळतळाट असतो, तिला जो त्रास झालेला असतो, आज तिच्या वडिलांसमोर तिला मारहाण झालेली आहे, तिच्या समोर तिच्या वडिलांना मारहाण झालेली आहे। आज हा त्या मनामध्ये त्यांना धाक निर्माण झालेला आहे व समोरच्या व्यक्तींकडून अजूनही त्यांना कुठल्याच प्रकारचं काही त्यांना हे आले नाही। त्यांना असं वाटतंय का यांच्याकडून काही होत नाहीये, आम्हाला कोणी कारवाई केली नाही, आम्हाला कोणी अटक केली नाही। जर असं घडत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सर्व महिला या पीडित होणार आहे, कारण का कोणत्याच पुरुषाला हा प्रशासनाचा धाक राहणार नाहीये। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या ताईला न्याय द्या।